एम पाटील किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण पाहतोय थंडगार बदाम मिल्कशेक। हा बनवायला अतिशय साधी सोपी रेसिपी आहे आणि हा कमी साहित्यात तयार होतो आणि हा पटकन तयार होतो आणि हा खूप टेस्टी आणि मस्त लागतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। बदाम मिल्कशेक बनवण्यासाठी इथे मी कढई घेतली आहे। कढई थोडीशी ओलसर करून त्यामध्ये अर्धा चमच एवढं पाणी आहे, म्हणजे दूध खाली लागणार नाही। आता ह्यामध्ये मी 1 लिटर दूध टाकते। दूध इथे तुम्ही कुठचंही घेऊ शकता, म्हशीचं, गाईचं, फुल क्रीम कुठचंही तुम्ही दूध घेऊ शकता। आता मी ह्यातलं अर्धी वाटी दूध काढून घेते, कारण हे आपण नंतर वापरणार आहोत। आता इथे मी गॅस मोठा केला आहे आणि दुधाला छान उकळी आणायची आहे। तर इथे दुधाला छान उकळी आली आहे। आता मी गॅस कमी करते आणि 3 ते 4 मिनिटं दूध उकळून घेते। तर इथे दूध उकळेपर्यंत आपण पुढची स्टेप करूया। तर इथे मी भिजवलेले 25 ते 26 बदाम घेतले आहेत। हे मी रात्रभर भिजवून घेतले आहेत आणि ह्याची सालं काढून घेतली आहे। तर इथे मी 7 ते 8 बदाम बाजूला काढून घेते, कारण मी ह्याचे नंतर काप करून घेणार आहे। आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये मी ही सर्व बदाम टाकून घेते आणि जे वाटीमध्ये आपण दूध काढून घेतलं होतं ते ह्यामध्ये मी टाकून घेते आणि हे बाकी राहिलेलं दूध आहे ते मी नंतर वापरणार आहे। तर इथे बदामाची बारीक पेस्ट करून घेते। तर हे बघा, बदामाची बारीक पेस्ट झाली आहे। आता दूध पाहूया। तर दूध चांगलं उकळून झालं आहे। आता ह्यामध्ये मी बदामाची पेस्ट टाकून घेते आणि 2 मिनिटं मिक्स करून घेते। आता मी गॅस कमी करते आणि जे राहिलेलं दूध आहे त्यामध्ये 2 चम्मच व्हॅनिला कस्टर्ड पावडर टाकते आणि हे मिश्रण बनवून घेते। आता इथे मिश्रण तयार आहे। आता आपण हे दुधामध्ये टाकायचं आहे। तर दुधामध्ये टाकण्याआधी कस्टर्डचं मिश्रण थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग ह्या दुधामध्ये मी टाकून घेते। तर दुधामध्ये टाकताना थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे आणि एका हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। आता मिक्स केल्यानंतर ह्यामध्ये मी 4 ते 5 चमच साखर टाकते। साखरेचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करायचं आहे। आणि जे 7-8 भिजवलेले बदाम बाजूला काढून घेतले होते त्याचे मी काप केले आहेत, ते ह्यामध्ये मी टाकून घेते। आता दूध थोडंसं घट्ट होईपर्यंत उकळून घेते। तर हे बघा, दूध बऱ्यापैकी घट्ट झालं आहे। ह्याला आणखीन घट्ट करायचं नाहीये, कारण हे थंड झालं की अजून घट्ट होईल। तर इथे मी गॅस बंद करते आणि ह्यामध्ये थोडीशी वेलची पावडर टाकते। तर इथे आपला बदाम मिल्कशेक तयार झालं आहे। हे मी आता थंड करून सर्व करून घेते। तर इथे आपला थंडगार बदाम मिल्कशेक तयार झाला आहे। खूप मस्त आणि टेस्टी लागतं। तर तुम्ही एकदा नक्की बनवून बघा। रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा। अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशा एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।